नमस्कार. ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुके बोंबील कुरकुरीत आणि कसे बनवायचे. तर हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आता आपण तेल गरम करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या टाकून थोडं लालसर होऊन द्यायचे. कमी आचेवर करा, गॅस कधी पण स्लो ठेवा. आता आपल्याला बोंबील सुके बोंबील घ्यायचे, बारीक तुकडे करून धुवून स्वच्छ धुवून घ्या. आणि त्याच्यात मीठ, हळद, मसाला आणि कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचे पीठ टाकावे, म्हणजे बोंबील आपले कुरकुरीत होणार. आता हे सगळं आपण मॅरिनेट करून घ्यायचे आपण पूर्ण. आणि सगळं मसाला बिसा लावून घ्यायचा त्याच्यात. आणि ही सोपी रेसिपी. आपल्याला कधी डाळ भात कधी खायचं म्हटलं तर तोंडी लावायला काहीतरी करावं, तर हे कुरकुरीत बोंबील छान वाटतात. खिचडी, पुलाव किंवा साधं डाळ भात असेल तर अशी ही रेसिपी एकदम सोपी आणि पटकन होणार आहे. आता बघा, हे आपण मॅरिनेट लावून ठेवलेलं आहे. आता लसूण आपली फ्राय झालेली आहे. थोडंसं लालसर लसूण का पहिले टाकावी, कारण त्याचा एक टेस्ट फ्लेवर एक वेगळा येतो खाताना. आता हे मसाले लावलेले बोंबील आपण कढईत टाकलेलं आहे आणि ते आपण सगळं खालवर करून घ्यायचं तेलामध्ये. त्याच्यात पाणी बिणी काही टाकायचं नाही आहे, फक्त तेलामध्ये परतून घ्यायचं आपल्याला. मध्ये परतून घेत जायचं आपल्याला, जोपर्यंत त्याला मसाला चिटकत नाही तोपर्यंत. वर खाली करून घ्यायचं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि शेअरही करा. आणि अजून कुठलं तुम्हाला मच्छीमध्ये काय प्रकार बघायचा असेल तर व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. झाल्याच्याने क्रिस्पीपणा आलाय बघा त्याला. आणि हे कुरकुरीतपणा एक झालेला आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. घरी एकदा नक्की करून बघा तुम्ही. 2 मिनिटाची रेसिपी आहे. कुरकुरीत बोंबील फ्राय. मध्ये खालवर करून घ्यावे. आता आहे बघा, आता त्याला क्रिस्पीपणा एक झालेले बघा. आणि आपले कुरकुरीत सुके बोंबील फ्राय तयार आहे खाण्यासाठी. जेव्हा हे खातो ना तेव्हा हे असं लालसर दिसतं. आता आपले बोंबील तयार आहे. धन्यवाद.